कौन कहता है भ्रष्टाचार करने की जरूरत होती है? भाइयों बहनों, मेरा मंत्र है, न खाता हूं न खाने दूंगा। और इसलिए भाइयों बहनों, मुझे यहां विकास करना है। तरी तुम्हाला एक सांगू इच्छितो प्रामुख्याने का ह्या रोडचा जो पैसा आहे हा कुठल्या आमदाराच्या घरचा पैसा नाही आहे किंवा कुठल्या जिल्हा परिषद मेंबरच्या घरचा पैसा नाही किंवा कुठल्या सरपंचाच्या घरचा पैसा नाही। हा जनतेचा पैसा आहे, हा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या घामाचा पैसा आहे। म्हणून आमचं असं म्हणणं नाही तुम्ही खा ना, तुम्ही आता 1 करोडचं काम केलं, तुम्हाला 10 लाख रुपये वाचतं, आम्हाला खुशी, आम्हाला काही नुकसान नाही। पण तुम्ही म्हणत असाल की 1 करोडच्या कामामध्ये मी 50 लाख रुपये सरळ अंदर करतो आणि 25 तिकडे पाठवतो, मोठ्या घरी 25 तुम्ही खाता, हे बरोबर नाही ना। याच्यामध्ये तुम्ही जनतेची लूट करत आहात। महाराष्ट्र के नागपुर जिले के काटोल तालुका के अंतर्गत मेंढे पठार से वाजबोड़ी सड़क निर्माण का शिलान्यास समारोह गुरुवार 10 अप्रैल 2025 को महाराष्ट्र शासन सार्वजनिक निर्माण विभाग क्रमांक 2 नागपुर द्वारा काटोलनखेड़ विधानसभा क्षेत्र के विधायक चरण सिंह ठाकुर के हाथों संपन्न हुआ। दरअसल इस डामर सड़क का काम 5 जून 2025 को शुरू हुआ। इस डामर सड़क के काम का अनुमान 1 करोड़ रुपए है। दरअसल जब इस डामर सड़क का निरीक्षण किया गया तो पाया गया कि यहाँ 10 लाख का काम भी नहीं हुआ है, क्योंकि इस सड़क का काम बेहद घटिया गुणवत्ता का है। इस डामर सड़क के लिए जमीन को समतल कर उस पर सिर्फ डामर की एक परत बिछाई गई है, जिसे हाथ की उंगली से ही हटाया जा सकता है। इसलिए कोई भी कह सकता है कि इस काम में काफी भ्रष्टाचार हुआ है। इस डामर सड़क के काम को मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और नागपुर जिले के पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले का सहयोग प्राप्त है। वहां भूमि पूजन बोर्ड पर इसका उल्लेख है। एक तरफ हमारे प्रिय प्रधानमंत्री कहते हैं कि ना खाऊंगा ना खाने दूंगा, तो इस 1 करोड़ के डामर रोड कार्य का डामर कौन खा गया? 1 करोड़ का फंड कौन खा गया? मेंढे पठार गांव के नागरिकों और शिवसेना कार्यकर्ता मिलिंद देशमुख ने मीडिया के सामने डामर रोड के इस भ्रष्टाचार को उजागर किया। ईटी न्यूज की टीम मौके पर पहुंची, उन्होंने भी यह सब देखा। आइए देखते हैं इस संबंध में शिवसेना के मिलिंद देशमुख क्या कहते हैं। इस समाचार को देखते हुए इस प्रकार के भ्रष्टाचार पर अपनी टिप्पणी कमेंट दें और चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें। जय महाराष्ट्र। आज आपण काटोल विधानसभेतील मेंढे पठार या गावी इथं आलेलो आहोत। आपल्या समोर इथे बोर्ड लागला आहे, महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम क्रमांक 2 भूमिपूजन समारंभ। हे जवळपास 100 लाख रुपयाचं काम आहे, म्हणजे जवळ 1 करोड रुपयाचं काम आहे। या बोर्डावर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, चंद्रशेखरजी बावनकुळे, विधानसभेचे आमदार आणि काही प्रमुख लोकांच्या याच्यावर नावं लिहिलेले आहे। हा 10व्या महिन्यात 4 तारखेला याचं भूमिपूजन झालं आणि काम सुरू झालं। गेल्या 4-5 दिवसाच्या आधी मी या रस्त्याने जेव्हा माझ्या शेतामध्ये जात होतो तेव्हा मी पाहिलं की ते काम सुरू आहे। काम सुरू असताना माझी गाडीला जाताना पटापट डांबरात मला असं आलं, तर गाडीला खूप डांबर खाल्लं, चिपळल्यामुळे आवाज आला। म्हणून मी गाडी थांबवली आणि मी एक छोटीशी काडी घेतली, एवढी जवळपास ते काडी एक 4-5 mm तिची थिकनेस असेल जाडी, ही तोडली मी। ह्या गावाचा माझा मित्र संजू माझ्यासोबत होता त्या दिवशी, याने मला ते शेत पाहायसाठी दिलं होतं माझं, मला एक्झॅक्ट माहीत नव्हतं शेत म्हणून। तर मग मी ते काडी टाकून ते झाड मी या रोडला जेव्हा काडीनं खालीवर करायला लागलो तेवढ्या छोट्या काडीनं पूर्ण रोड खालून वर यायला लागला। त्या दिवशीचा व्हिडिओ पण तुम्हाला मी आता शेअर करतो। मग तो व्हिडिओ व्हायरल झाल्यावर इथं खूप सगळे लोक आले, मोठे मोठे नेते लोक येऊन गेले। त्यांनी ठेकेदारासोबत काय बोलणं झालं त्यांचं त्यांना माहीत। मग त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत फोटो काढले, लगेच टाकलं, माझ्यानंतर लगेच त्यांनी फोटो टाकले। त्या ठेकेदाराला मलाही फोन आला की भाऊ विनाकारण या विषयामध्ये कशाला जास्त खोलमध्ये पडू नका, आपण एका गावातले लोक। पण कसं आहे, जरी आपण एका गावातले लोक असलो तरी तुम्हाला एक सांगू इच्छितो प्रामुख्याने का ह्या रोडचा जो पैसा आहे हा कुठल्या आमदाराच्या घरचा पैसा नाही आहे किंवा कुठल्या जिल्हा परिषद मेंबरच्या घरचा पैसा नाही किंवा कुठल्या सरपंचाच्या घरचा पैसा नाही। हा जनतेचा पैसा आहे, हा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या घामाचा पैसा आहे। म्हणून आमचं असं म्हणणं नाही तुम्ही खा ना, तुम्ही आता 1 करोडचं काम केलं, तुम्हाला 10 लाख रुपये वाचतं, आम्हाला खुशी, आम्हाला काही नुकसान नाही। पण तुम्ही म्हणत असाल की 1 करोडच्या कामामध्ये मी 50 लाख रुपये सरळ अंदर करतो आणि 25 तिकडे पाठवतो, मोठ्या घरी 25 तुम्ही खाता, हे बरोबर नाही ना। याच्यामध्ये तुम्ही जनतेची लूट करत आहात। बरोबर।
बरोबर आहे की नाही? आता याच्यासाठी तुम्ही सगळ्या गावातल्या लोकांनी आवाज उठवला पाहिजे. पण कसा कोणीच बोलायला तयार नाही. कोणी म्हणते मला याचं भीती आहे, कोणी म्हणते मला त्याची भीती आहे. अरे कोणी काय वाघ थोडी खाणार थोडी आहे. हे माणसं तुम्ही माणसं आहे, सामोरे या ना, छातीला मातीला सामोरे या. जर चुकीच्या कामात जर तुम्ही सामोरे असाल तर आमचं तुम्हाला समर्थन नाही. पण जेव्हा खरोखर चूक होत असेल, जेव्हा कुठं अन्याय होत असेल, तर एक शिवसेनेचा शिवसैनिक म्हणून, बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून मी सदैव तुमच्यासोबत आहे. मग आपल्यावर कुठली केस लागो या अजून केसेस लागो, आपल्याला त्याची काही पर्वा नाही आहे. आपण लहानपासून ते पाहत आलेलो आहोत, त्याच्यामुळं आपल्याला त्याची काही भीती नाही आहे. चांगल्या कामासाठी मी सदैव तुमच्यासोबत आहे. मी यांना हे विचारलं नाही की तुम्ही कुठल्या ग्रामपंचायतचे आहे, पण कुठल्या पक्षाचे आहे. मी त्यांना एक शब्दाने विचारलं नाही की तुम्ही BJPचे आहे, शिवसेनेचे आहे, राष्ट्रवादीचे आहे. यांनी मला सांगितलं की हो असं असं आमच्या गावामध्ये भोंगळ कारभार सुरू आहे, आमच्यावर असा अन्याय होऊन राहिला. आमचं कोणी ऐकायला तयार नाही. आम्ही तहसीलदार साहेबांना, SDO साहेबांना वारंवार निवेदन देऊन आम्ही थकून गेलेलो आहोत. तर त्यांना म्हटलं की तुम्ही आपण एक काम करा, आपण एक दिवस सर्वजण मिळून एकदा रोडची परत आपण पाहणी करू. माझ्या बोलण्यावर किंवा याच्या बोलण्यावर किंवा सरपंच साहेबाच्या बोलण्यावर तुम्ही काही विश्वास ठेवू नका, कारण की आम्ही काही खूप धुतल्या दुधाचे नाही आहोत की आम्ही जे बोलू खरंच बोलू म्हणून. आता जे आहे ते तुमच्या डोळ्यासमोर जे सविस्तर त्याचे आपण फोलकोल करू. आता हा इथून जेवढा रोड आहे ह्या पूर्ण रोडवर आता जाऊ आपण मध्ये मध्ये याचा आपण काय याच्या खाली आहे काय नाही आहे उखरी करू. आता याचं पण थोडं हे करू आपण. तर आपण सगळेजण सामोर जाऊया. रोड जवळ उभा आहे हा बोर्ड लागलेला आहे. हा रोड आहे. खाली काय आहे? झूम करा याच्यावर लेअर किती आहे, याचा इंजिनियर कोण आहे, याचा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, ह्या कॉन्ट्रॅक्टरला कोणाचा वरदहस्त आहे, याच्यावर लागलेलं डांबर आहे ते कोणाच्या कंपनीचं डांबर आहे, डांबर कोणाच्या दुकानातून आलेलं आहे, याची आपण सविस्तर पोलखोल केली पाहिजे. आता आमचा गौरव नाईक म्हणते की भाऊ इथं बोर्ड लागला, इथं जाडा थर असन. थर जाडा का इथं? अरे ज्याला लाज शर्मा नाही आहे तो कुठे असंच काम करणार आहे? बरोबर. हे काय डांबराचं काम तू नाही केलं का मी नाही केलं? हे समोर आहे. सरपंच टाका खाली घाला. नाही जाऊ द्या ना. सरपंच साहेब पाहत आहे त्यांच्या हातानेच. काहीच नाही याच्याखाली. बरोबर. काहीच नाही. बिट्टी आहे. आता असं तुम्हाला वाटायला नको की आता एकदम बोर्डासमोरच पाहतो आहे, इकडे तिकडे नाही. हे टाकला काळी, हे सरळ आतमध्ये चाललं आहे. डांबरच नाही. कुठं डांबर आहे? काहीच नाही साहेब डांबर. काहीच नाही. याच्यावर जुन्या गिट्ट्या इथल्या सगळ्या लागलेल्या जुन्या गिट्ट्या आहे. याला वॉशिंग केलेलं नाही. याचे जे धूळ उडवली पाहिजे. इथं जाडा थर आहे, इथं जास्त थर आहे एक साईडला. ठीक आहे. आता हे साईड पहा, इथं किती इंच आहे पहा. हे किती इंची आहे? हां किती इंची आहे? अरे राम राम हां पाठवला. कसं झालं रे बाबा काम? 1 कोटीची निधी झाली इथं मंजूर केलेली आहे सरकारने. आणि ह्याचं लेअर किती आहे? हे पहा, हे तुमचं जे आहे बोट, हे एवढं किती इंची आहे मोजा? अर्धा इंची गिट्टीचा अर्धा इंचचं इथं लेअर आहे. लेअर. बरोबर. सरपंच साहेब घाला इथं काढा. आणि लोकांना याच्यावरून कसा न्याय मिळेल समजून त्याला हे जर काम एका महिन्यातच खराब झालं तर सब चोर चोर मौसेरे भाई है. आधा तुम्हारा आधा हमारा. शाम को घर को माल पहुंचने को होना तभी बिल निकलेगा. शाम को अगर माल नहीं पहुंचा तो बिल निकलेगा नहीं. खाली काहीच नाही. 10 करोडचं काम आहे. काहीच याच्यावर हे नाही. 100 करोड. 1 करोड जर बाबा 1 करोडचं काम आहे. टाका खाली टाका. काहीच नाही. असं नाही म्हटलं पाहिजे का मी टाकलं पण पटपट निघालं म्हणून. काहीच नाही साहेब. हा हे गावचे नागरिक आहे. नाही तर करणारे नाही तर नागरिकांची शेती आहे. उभरत आहे. 1 इंची बी नाही म्हटलं. काहीच नाही साहेब. खाली कोरोडचं काम ठीक आहे. आहे. खाली कोरडो अर्ध्या इंचीच्या डांबर थर आहे. याचं सरळ कॅल्क्युलेशन असं आहे खाली कोरडो की आधा तुम्हारा आधा हमारा. 1 करोडचं काम आहे. 40-50 लाखात काम झालं पाहिजे. उरलेलं अर्धे हमारे पास पहुंचने को होना, तो बिल निकलेगा नाही. आपण आता पहिल्या ठिकाणी डांबराचं परीक्षण केलं, रोडचं परीक्षण केलं, दुसऱ्या ठिकाणी केलं. आता तुम्हाला असं नाही वाटायला पाहिजे का पिंटू देशमुख घरून जास्त जेवण करून आला म्हणून जास्त माल काढून राहिला. मला आता गावातले कास्तकार आहे त्यांना मी काढायला लावतो. काढा काका. तिसऱ्या ठिकाणी साहेब. चला काढा काका. घाला तुम्ही. बोल ना.
खाली काय आहे? ती काहीच खाली खाली काय त्याच्यावर डांबराची लेअर आहे का? नाही, काहीच नाही साहेब. हे गिट्टी डायरेक्ट गिट्टीवर आहे ना रबारब ते ओतलं. गिट्टी आहे साहेब. हा काहीच नाही याच्यात. इसका पद्धत आहे सारं. आणि ह्या रोड समजून तर 1 महिना व्यवस्थिशीर चालू शकणार नाही साहेब. पद्धत आहे साहेब. मग हे काहीच इथं नाही याच्यात. हे गिट्टी कोणती आहे? हे गिट्टी कोणती आहे? हे गिट्टी नाही आहे, हा दगड आहे. याच्या खाली यांनी जे सापडलं ते भरलं आहे. जुना दगड म्हणजे इथे आहे जे साहेब. गिट्टी टाकायला पाहिजे त्या गिट्टीची थिकनेस बरोबर नाही आहे. जुना दगड आहे. आता हा दगड काय मी घरून आणला, दगड इथूनच काढलेला दगड आहे. जुना दगड आहे. आणि या दगडाला पाहिजे, दगडाला पूर्ण डस्टिंगवाला दगड आहे. याच्यावर कुठल्याही प्रकारचं डांबर काम करू शकत नाही. डांबराचं याच्यावर काम होऊ शकत नाही. हे सगळं आधा तुम्हाला आधा आम्हाला चालू आहे. ह्या रोडचं पाहिल्याच्या नंतर हा जो दगड आहे, आपण रोड बनवत असताना आपण गिट्टीचा वापर करतो. इथं कुठे मला गिट्टी दिसत नाही आहे. आणि हा दगड जो आहे हा पूर्ण मातीनं भरलेला दगड आहे. याच्यावर कधीच डांबर चिपकू शकणार नाही. डांबर चिपकणार नाही तर रोडचं काम चांगलं होणार नाही. लवकरात लवकर या रोडचं पोस्टमॉर्टम होणार आहे. म्हणून माझी पालकमंत्री साहेबांना नम्र विनंती आहे की लोकप्रतिनिधीला बाजूला ठेवून तुम्ही स्वतः जातीनं लक्ष घालून ह्या विधानसभेची होणारी जी नासाडी आहे, ह्या विधानसभेमध्ये होणारे ते 3 नंबरचं जे काम आहे हे पालकमंत्री साहेबांनी स्वतः लक्ष घालून थांबवलं पाहिजे. नाही त्या कामामुळं पालकमंत्री साहेबांचं नाव नक्की खराब होईल आणि येणाऱ्या काळामध्ये पालकमंत्री साहेबाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. म्हणून मी पालकमंत्री साहेबांना नम्र विनंती करतो की असे जे तुमचे लोकप्रतिनिधी आहे फक्त ते लोकांपासून पैसे जमा करायसाठी तयार झालेले आहेत. त्यांना लोकांच्या समस्येचे काही देणं घेणं नाही आहे. त्यांना फक्त कमिशनसोबत मतलब आहे आपला. त्यांना नुसतं कमिशन पाहिजे आहे. कमिशनशिवाय त्यांना दुसरं काही नाही आहे. त्यांचं रोजचं टार्गेट ठरलेलं आहे की इतना अगर रात को घर में आएंगे नहीं तो हम सोएंगे नहीं. म्हणून बावनकुळे साहेबांना, फडणवीस साहेबांना नम्र विनंती करतो की यांच्यावर तुम्ही लक्ष घातलं पाहिजे, यांच्यावर तुम्ही आळा घातला पाहिजे.